नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये बघा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदीच वेगळी आगळी अगदी तुम्ही न कधी केलेली अशी ही रेसिपी आपल्याला बनवायची पहा। इथं मी 3 किंवा 4 वांगी घेणार आहे अशी पहा, आणि ती अगदीच जसं आपण वांग चिरतो त्या पद्धतीने हे वांग मी चिरणार आहे, पाहू शकता। आणि अक्षरशः कवळी वांगी आहे मैत्रिणींनो, आणि ही रेसिपी एवढी खास आहे, तुम्ही जर एकदा पाहिली तर नक्कीच करसान। मग चला, ही वांगी आपल्याला अशा पद्धतीने अगदी चिरून घ्यायच्यात पहा। व्यवस्थित चिरा, वाकडं तिकडं झालं नाही पाहिजे मैत्रिणींनो। अगदी थोडा टाईम लागला तरी चालेल मैत्रिणींनो। व्हिडिओ थोडा मोठा आहे पण खरंच खूप छान आहे। मी म्हणते कधीच तुम्ही अशा पद्धतीने केली नसेन, ही मी 100% तुम्हाला गॅरंटी देते। पहा, अशा पद्धतीने ही चिरून घेतलेले आहे मी। आता इथं एका कढईत पाहू शकता, इथं मी पाणी घेतलेलं आहे मैत्रिणींनो। त्या पाण्यात हे वांग आपल्याला ठेवून द्यायचे, पण पाण्यामध्ये मीठसुद्धा टाकायचे बरं का। वांग्याला अगदीच कडकपणा येतो, त्याच्यामुळं आपल्याला मीठ टाकायचं। मीठ टाकून वांगी अक्षरशः चिरून झालेली आहेत, पाहू शकता तुम्ही। आता पुढे काय करायचं आहे मैत्रिणींनो, पुढं थोडीशी हळद घ्यायची, एक ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये प्लेटमध्ये थोडी हळद, घरगुती तुमचे जे मसाले असन ते तुम्ही घेऊ शकता। मी इथं सगळ्या प्रकारचे मसाले घेतलेले, अक्षरशः धना पावडर सहित घेतलेले आहे, पाहू शकता। आता इथं सगळे मसाले घेऊन आपल्याला पुढेही काहीतरी बनवायचे। मग चला, अक्षरशः तुमच्या तोंडाला पाणी सुटणार। ही रेसिपी तुम्ही नक्कीच पाहिल्या तुम्ही करणारच, एवढी छान आहे। पहा, सगळे मसाले इथं टाकून झालेले आहेत मैत्रिणी। इथे एक मी लिंबू घेतलं आहे मैत्रिणींनो। आता ह्या लिंबाचा रस आपल्याला त्या पूर्ण मसाल्यामध्ये टाकायचा आहे। पहा, अशा पद्धतीने त्या लिंबाचा रस मी टाकून दिला आहे मैत्रिणींनो, पाहू शकता। आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे, पण मैत्रिणींनो थांबा, एक गोष्ट राहिली ना आपली, विसरले होते मी। इथं चवीपुरतं आपल्याला मीठसुद्धा टाकायचे पहा। आता हे मीठ टाकून घेतलं, आता पूर्ण आपण मिक्स करणार आहे। थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करायचे बरं का। पहा, अशा पद्धतीने मी ही मिक्स करणार आहे। अगदीच मैत्रिणींनो, खूप छान रेसिपी आहे, अगदी तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे, आणि खरंच खूप चटकदार। पहा, संपूर्ण मसाला आपण मिक्स करून घेतला आहे। आता हा मिक्स केलेला मसाला आपल्याला याला संपूर्ण असा चोळून घ्यायचा आहे। जसा आपण माशाला मसाला चोळतो अक्षरशः तसाच मसाला याला चोळून घ्यायचा आहे। पहा, पूर्ण संपूर्ण असा त्याला लावून घ्यायचा आहे। पहा, झाला का नाही मस्त लावून। पहा, अशा पद्धतीने हा मसाला संपूर्ण लावून घ्यायचा आहे मैत्रिणी। मी तुम्हाला आता अजून एक दाखवते वांग्याला मसाला लावून। पहा मैत्रिणींनो, हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण हा मसाला लावून घेतलेला आहे। पहा, कुठंही कोणता पांढरा रंग राहिलेला नाही आहे, मस्तपैकी आता त्याला संपूर्ण मसाला लावून आपल्याला कोटिंग करून ठेवायचे बरं का। अक्षरशः छान असं मुरला पाहिजे मसाला, आणि आपले हे वांग म्हणतात ना, हे बघा, असं आपण जसं माशाला लावतो तसं चोळून ठेवायचं बघा, आहे का नाही। मग पहा आता हे कसं होणार आहे। पहा, पुढं खूपच भारी रेसिपी ही मैत्रिणींनो, पहा एकदा, आणि नक्कीच अशी करा, तुम्हाला आवडेल। हे बघा, इथं मी 3 चमचे रवा घेतला आहे मैत्रिणींनो, बारीक रवा आहे, पाहू शकता। त्याच्यानंतर इथं मी 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे, म्हणजे 2 चमचे टाकलेत। पहा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून त्याच्यामध्ये इथं बेसन पीठ आहे, मी तेवढंच टाकणार आहे। आपल्याला 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचे बघा। आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे, असं एक जीव म्हणतात ना, असं हे मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही। खरंच मैत्रिणींनो, खूप छान व्हिडिओ आहे, आणि खरंच तुम्ही कधीच नसन केला मैत्रिणींनो, उन्हाळा चालू झालेला आहे, असं काहीतरी बनवा, काहीतरी वेगळं बनवा,
की चटमटीत की ते खाऊशी वाटण. पाणी पिऊन पिऊनच मैत्रिणीनं पोट भरतं, जेवण तर काही जात नाही आहे. मग एकदा आपण अशा पद्धतीने जर रेसिपी बनवली तर नक्कीच आवडीने खातील सगळी. आता मी इथं अजून एक प्लेट घेतलेली आहे. हे बघा सपाट प्लेट आहे, त्याच्यामध्ये मी ही 2 अंडी फोडणार आहे बरं का. हे बघा. आणि अंडं बी असं आहे की वाया जाणार नाही आहे. आपल्याला काही एवढी लागणार नाही, पण मी शक्यतो 2 घेतल्यात. पाहू शकता तुम्ही. 2 अंडी फोडून घेतल्यात पहा मस्तपैकी. आता ही अंड्यामध्ये आपल्याला नकळत असं मीठ टाकायचं बरं का मैत्रिणी. जास्तही नाही टाकायचं, नकळत टाकायचं. आता पूर्ण अंडी आपल्याला ही मिक्स करून घ्यायची पहा अशा पद्धतीने. पहा मैत्रिणी, पूर्ण असं मिक्स करून घेतलं आहे मी. आता मिक्स केल्यावर काय करायचं आहे आपल्याला, चला मी पुढं तुम्हाला सांगणारच आहे. आता मी या तिन्ही ताटं पुढं समोर घेतलेत तुमच्या, पाहू शकता. आता इथं हे मसाले लावलेलं वांगं हे असं अंड्यामध्ये ठेवणार आहे पहा. आणि त्याला वरून अंडं टाकणार आहे पहा असं. मस्तपैकी चौकून हे अंडं याला वांग्याला लावून घ्यायचं आहे आपल्या बरं का. हे बघा. अशा पद्धतीने मी लावून घेणार आहे पहा मैत्रिणी. छान अगदी अंडं आपल्याला लागलं पाहिजे वांग्याला, पाहू शकता. आहे का. पुन्हा दुसरंही दाखवणार आहे तुम्हाला पहा. मी 2-3 वांगी तुम्हाला दाखवणार आहे कशी करायची. आणि ह्या रेसिपीचं नावसुद्धा मी सांगणार आहे. आता थंबील तर तुम्ही पाहसानच, तरी तुम्हाला कळन, तरीही मी सांगते. पहा अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे बरं का. अगदी छान पद्धतीने लावून झालेलं आहे. आता याला छान असं कोटिंग करायचं आपल्याला. ह्या याने आपण जे कॉर्नफ्लॉवर, रवा, बेसन पीठ घेतले ना, त्याने छान असं कोटिंग करून घ्यायचं मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. पहा खरंच मैत्रिणी, खूप म्हणजे खूप भारी अशी ही रेसिपी आहे. खायला बी खूप टेस्टेड. तुम्हाला वाटणारच नाही तुम्ही ही वांग्याची फ्राय खाता म्हणून. ह्या रेसिपीचं नाव आहे मैत्रिणो वांगी मासे फ्राय. मग ही वांगी मासे फ्राय एवढी सुंदर आहे पहा तुम्ही. खरंच खूप छान आहे. पहा संपूर्ण याला कोटिंग करून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. पहा आता मी हे 2 तुम्हाला दाखवलेलं आहे मैत्रिणो. त्याच्यानंतर मी बाकीचं नंतर बनवतेच. पण आता इथं तवा ठेवला आहे पहा. आणि अगदीच कमी तेलामध्ये मस्त असं होतं बरं का. इथं आता मी 1 किंवा 2 पळ्या तेल टाकणार आहे पहा, जास्तही नाही. हे बघा. पूर्ण ती पळी बी टाकली नाही म्हणायचं, 1.5च पळी टाकलेली आहे मैत्रिणो. पाहू शकता. अक्षरशः तवा बी चांगला तापत आला आहे मैत्रिणो आपला पहा. मस्त असा तेल अगदी चांगलं तापलं, म्हणजे जास्त बी तापून द्यायचं नाही, अगदी मापात. आणि हे असे आपली ही वांगी मासे फ्राय याच्यात टाकायची. आणि गॅसची फ्लेम अगदीच लहान करायची बरं का मैत्रिणो. बारीक करायची, मोठा वाढवायचा नाही. हे बघा आता मी छोटा करून ठेवला आहे. अगदी छान पद्धतीने ते अगदीच मस्त असे फ्राय होतात. आपल्याला काही त्याच्यावर झाकण वगैरे सुद्धा नाही ठेवायचं बघा, असेच ठेवायचेत. जसे आपण मासे फ्राय करतो त्याच पद्धतीने मैत्रिणो फ्राय करायच्यात पहा. अगदीच कुरकुरीत असे हे झालेले आहेत, पाहू शकता. वरून एकदम खालून असा कुरकुरीतपणा आलेला आहे. मी आता पलटी मारून घेते पहा. पहा मैत्रिणो, रंग बी किती छान आलेला आहे त्याला, पाहू शकता. हे बघा अगदी मस्त असे हे आपले मासे फ्राय तयार झालेले आहेत मैत्रिणो, पाहू शकता तुम्ही. आता हे 2 तर तयार झाल्यात, चला काढून घेते. आणि तुम्हाला वाटेल की लई तेलकट, अजिबात तेलकट बिलकट काही होत नाही बरं का. एकदम छान, म्हणजे एकदम सुंदर अप्रतिम, अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटतं मैत्रिणो. चला आता इथं दुसरे बी टाकून घेते मी लगेच राहिलेले. मग ही म्हणतात ना वांगी मछली फ्राय कशी वाटली तुम्हाला, नक्कीच मला सांगा मैत्रिणींनो. आवडली रेसिपी
तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आवडली तर तुम्ही करणार ना. केल्यावर मला नक्कीच सांगा की आम्हीसुद्धा केली ताई अशी. खरंच एकदा करून पहा, खूप छान आहे. पहा मैत्रिणींनो, किती छान झाली आपली वांगे मछली फ्राय आहे का नाही. अगदी माशासारखीच आहे. खरंच खूप छान. चला मैत्रिणींनो, उद्या भेटूया आपण. बाय.